पळ्याच्या मध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी पळ्याच्या मध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी चल तुला बालुशी आणि फरसाण आणले खरंच चला अहो लय काम आहे ते अजून खुरपायचं राहिलंय पाणी द्यायचं राहिलंय आणि कुठं फरसाण खायला चल म्हणताव काय की मस्त पैकी नाश्ता करून घेऊ आणि मग काम एवढी मोठी काम आहे ती शेतात पडल्या तीन तुम्हाला बरं फरसाण खायचं सुचायले बाई कुठं आणलंय फरसाण हे तर बस ती पाणी घे इकडे मी काढतो पिशवी खात कुठं आणलंय फरसाण हे काय इथं पिशवीत अजून काय आणलंय बालुशी बी आणली गोड तोंड करायला तुझं गोड करता का काय करता घे बालुशी खरंच आणलंय की फरसाण मग कुठं आणलं आणले दुकानात आयुष्य खूप सुंदर आहे त्याचा आनंद घेता आला पाहिजे बघ खरं आहे की आयुष्य लय सुंदर आहे आनंद बी घेता आला पाहिजे खरं ह्या वयात घ्यायचा का आनंद हा या वयात म्हणजे मी तर नाही झालो बा म्हातारा तू बघ आ हा 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 लय तर ना बान गडी म्हणे ना रात्री 9ला तर पालता पडलेला असतंय गडी आणि म्हातारा झालो का 30 वर्षे कशी निघून गेली लग्नाला हेच कळलं नाही होय हो 30 वर्ष झाली आपल्या लग्नाला आणि शूटिंग तर 6 महिने झाले चालू झाली होय डायरेक्टर काय भानगड आहे ही? अहो काय करायला होती प्यायचा तांबे आहे असू दे आता पाणी प्यायचं आहे हो अगं जरा अर्जंट अर्जंट मग काय अहो काय ह्या वयात जरा कमी जेवत जावा की तुम्हाला जेवायचं पण भान राहत नाही पचल तेच खावं माणसानी आता मी 2 घास खास नुसतं अर्धा किलो फरसाण संपवलं या माणसानं काय माणूस आहे बाय आणि तांब्या घेऊन पळालाय अजून तिकडं मुक्ता मुक्ता हे मुक्ता चल 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 मुक्ता अहो काय झालंय तुम्हाला तांब्या कुठं आहे तुला येस येत नाही तर अहो तांब्या तुम्ही कुठं आहे? निघालो काय झालंय अहो काय झालंय अहो काय झालंय तुम्हाला धोतर फिटल तांब्या कुठं आहे अहो झालंय तरी काय ह्या फरसाणचं बालुशाचं काय दे फेकून दे, करायचं दे फेकून अहो, दे. पण काय झालंय अगं बिबट्या दिसला बिबट्या बस बस लवकर अहो तुमचं आपलं काहीतरीच त्या बिबट्याला असं फेकून देईन मी काय सांगता हो बिबट्या दिसला घाबरून पळायला लागला हो. अगं खोटं बोलतो का मी गळाशिवाय बिबट्या दिसलाय तुला यायचं येणार मी निघालो तर स्टार्ट आहे गाडी बस बस इथं मारू लवकर नका बस लवकर बस लवकर अगं कुठं तर लपून बसावं लागल नाहीतर बिबट्या येईल तुला एका मिनिटात ओढून नेईल कुठला बिबट्या काय काहीतरी म्हणत असतो आपलं बिबट्या म्हणे बिबट्या येते अहो बिबट्या 1 होता का 2 होता हो अगं हळूच बोल त्याला वास जरी आला का येईल आपल्याकडं अहो मग हळूच सांगा ना बिबट्या 1 होता का 2 होते मगापासून विचारायला लागले अगं एकच होता अहो आला तर मला एकटीलाच धरल त्याचं पोट भरल आणि तुम्ही एवढ्या उंचावर जाऊन बसलाव मला एकटीला सोडून अहो तुम्ही या बरं खाली पहिला माझ्यापाशी बसा
ती बिबट्या ठरवल कुणाला दोघापैकी एक जणाला खाईल. असं कोण बायको संगड गद्दारी करतं का? वर जाऊन बसलाव. हा या लवकर. अगं शांत बस. नसेल येणार तर तुझा आवाज ऐकून येईल बिबट्या इकडं. हा शांत बस. तुम्ही या आधी इथं बसायला माझ्या जवळ. तुला काय माहिती मी किती बेहलोय ती कसा का चाललोय झाडावर माझी मला माहित आहे वर एवढ्या. हो मला माहित आहे की मला सोडून चढलाव. पळत पळत जाऊन वर बसलाव. बायकोला खाली न वर आपण जाऊन शेंड्याला बसलाव. बायको कशी येते ती पण बघा नाव. कळतं का तुम्हाला काय? पहिल्यांदा असला माणूस बघितलाय बिबट्याला घाबरणारा. एका कुच्च्यात आउट करायचा असतो बिबट्या आला की. आणि माझं वय झालंय म्हण. अगं शांत बस. नसेल येणार तर तुझा आवाज ऐकून येईल इकडं. हा शांत बस म्हणे. बरं पळत पळत जाऊन झाडावर जाऊन बसलाव. तुम्हाला कळते का नाही? तरणा बांडगडी बन एका कुच्च्यात बिबट्याला आडवा पाडायचा असतो. असं पळत पळत येऊन बसायचा असतो का? अगं बायको काय दुसरी आणा येईल. जीव येतोय परत. बायको दुसरी आणा येईल मला माहीतच होतं. ह्या चालीचं म्हातारा आहे आमचं. या इकडं माझ्या का खाली बसा बाजूला. नेलं तर तुम्हाला नेईल पहिला बिबट्या. अगं शांत बस. किरकिर करू नको. सरपंचाला फोन लावतो मी. हा शांत बस. सरपंच करते ना काहीतरी. येतंय काय तुम्हाला तेवढं? सरपंचाला फोन लावतो म्हणे. हॅलो सरपंच. फोन पडला. अहो उतरा की खाली. त्या मोबाईलच्या आवाजाने बिबट्या येईल. उतरा लवकर खाली. मोबाईल खुशाल पाडलाय तुम्ही. उतरा लवकर. अगं तूच जवळ आहे. पटकन उतरून घे मोबाईल. त्या मोबाईलच्या आवाजाने बिबट्या येईल. तुम्हाला माहित आहे का किती हुशार आहेत तुम्ही? मी झाडावर चढताना कशी कशी चढले आणि आता उतरल्यावर मला वर नाही चढायला आल्यावर खाऊ द्या बिबट्याने मला. आणि मला उतर म्हणता का? पाडता तुम्ही मोबाईल आणि मला उतर म्हणता का? उतरा तुम्ही घ्या मोबाईल. हा सरपंच एका मिनिटात या. चिंकलीवर लिंबाच्या झाडावर बसलो आम्ही दोघं बी. बिबट्या दिसला होता हो. सरपंच आलं. सरपंच आला. सरपंच आले काय? बरं आला, झालं. आला, आले आला आले सरपंच. आले. आता बंदूक घेऊन आले. बिबट्या आता खालाच होतय. या सरपंच या. बरं झालं तुम्ही आला. अण्णा तुम्हाला किती वेळ झालं फोन करतोय. बिबट्या आलाय म्हणताय. वरी जाऊन बसलाय. या खाली. सरपंच घालचल गोळी आम्हालाच. येतो खाली आम्ही. नाही घालत अण्णा. या खाली. चुकून बटन दबलं. आलो आलो. या वहिनी या खाली. अण्णा हो या. हो. काय माणूस झोपले बाई सकाळ सकाळी. अहो, काय झालंय? अहो दसका घेतला काय बिबट्याचा? असं जर केलं तर म्हातारपणी याड लागल. घ्या दूध आणि शांत व्हा. कशाला असले पाहिजे चाळे तुम्हाला म्हातारपणी? अगं आता सुद्धा माझ्या स्वप्नात बिबट्या दिसला ग. सरपंचाला फोन लावून लवकर. हो बोलवते की. मला तेवढंच काम आहे. आणि तुम्हाला पण सरपंचाला पण तेवढंच काम आहे. त्या सरपंचाने गावचा विकास सोडून तुमचंच काम करत बसायचं बिबट्याचं. हे घ्या दूध प्या आणि बसा. होय हो एवढं घाबरायला काय झालं? बिबट्यानं खाल्लं तर खाऊ द्या की. आता कुठं तुम्हाला म्हातारपणी दिवा लावायचा आहे? सकाळीच लावलाय सरपंचाला फोन. येतच असतील सारखं. काय लावलं बिबट्या बिबट्या बिबट्या? मुक्ता वहिनीचा सकाळी सकाळी फोन आलता. अण्णा लय घाबरल्या त्या बिबट्याला. हा मग तीच की. चल हो अण्णा वहिनी. ओ या 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 सरपंच नंदिनी या. अण्णाला येड्यावणी करायला अगं. काय झालंय अण्णा? अण्णाला बिबट्या दिसायला लागलाय दिवसा बी. चर्चा आहे बिबट्याची. होय अण्णा लय घाबरला काय? हा मग काय तर सरपंच. होय अण्णा
तुम्हाला घाबराय काय झालं? तुम्ही तर लहानपणी लय शिकारी केले ते म्हणून समजलंय मला. कुठल्या शिकारी सरपंच? लहान पोरं खुश व्हा म्हणून काय बी सांगायचं. सोन्या मोन्या राजा आणि अक्षय ही लहान पोरं होती हो, त्यांना सांगायचं काय बी गोष्टी. अहो अण्णा काय सांगू तुम्हाला, त्या दिवशी मी गेलते शेतात आणला शोधत, तर तिथं गोपाळ म्हणला 4 बाया नेलेत बिबट्यानी वडीत उसात. अगं नंदिनी असलं काय सांगू नको म्हाताऱ्याला. सगळं गावभर हिंडायचं बंद करून म्हातार घरातच हागायचं मुतायचं मला काढावं लागेल अहो म्हातारपणी. मुक्तावहिनी खरं आहे तीच मी सांगायला लागले. म्हाताऱ्याला चांगल्या मॅडमच्या गोष्टी सांग म्हणजे म्हातारा तरा फिरल. काय म्हणता हो? हा गावात काय भानगड? चांगलाय मग आमचे बी सरपंच चाललंय? तसेच आहेत बघा. सरपंचाला पण नुसतं बैलगाडी त्याला जायला सांगू नको लागतंय. म्हाताऱ्याला आमच्या. लय म्हातारा आगाव आहे. काय म्हणता हो मुक्तावहिनी? हा सांगू नको वडावडीच्या गोष्टी. आमच्याकडे सरपंच कमी आहेत काय? भरपूर आगाव आहेत ते पण लयच आगाव. अगं ही लय म्हातारा आहे. कस नको. लय अवघड आहे आता. ए चटा ग, खरं आहे हो सरपंच, माझ्या डोळ्यासमोर मी बिबट्या बघितला हो. मला पळायला सुद्धा कळना. पळता पळता मी 2-3 वेळा तोंडावर पडलो आणि माझं मी कसं लिव्हर झाडावर चालू मला सुद्धा कळ नाही. मुक्ताला सोडलं आणि मी झाडावर चाललो. मुक्ता कशी झाडावर चालली सुद्धा मला माहित नाही. कुठं लागत तर नाही ना तुम्हाला? काय सुद्धा कळ नाही मला. हा, जाऊ द्या अण्णा घाबरून गेल्यात, राहू द्या. सारखं नका बिबट्याचं एवढं नाव काढू. घाबर नका. आता लय टेन्शन घेऊन काय करायचं आता? अहो सरपंच सरकारला सांगून त्या बिबट्याचं काहीतरी करा. लोक रात्री अपरात्री पाणी द्यायला शेतावर जाते ती धरलं फाडलं नेलं काय करायचं? काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे त्याचा बिबट्याचा. खरंय वहिनी, आपण काहीतरी करू बंदोबस्त. पार झाला तर रानात ऊसाला पाजायला पाणी जाते का नाही काय माहिती. मला जावं लागेल धडा करून. रात्री अपरात्री आलं म्हणजे काय करायचं बिबट्यानं? नाही नाही, करू आपण काहीतरी, आपण सांगून. बंदोबस्त केलाच पाहिजे नाही. लय केला अवघड आहे पाहिजे नाहीतर मग. बिबट्याचं. अवघड आहे नाही तर बाया माणसाने काय करायचं? अण्णा मुक्तावहिनी, अगं बाई कोण आहे? अहो कोण आले बघा. चल बरं बघू कोण आले. खेळांची जत्रा कारभारी जत्रा, खेळांची जत्रा कारभारी जत्रा, खेळांची जत्रा कारभारी जत्रा, फुल्यांच्या बाजारी पावलो पावली खोतुरो. 24 तास नळ अर्धा तास पाणी, 24 तास नळ अर्धा तास पाणी, थेंब थेंब गळत या नळामधून. बोला बोला डाकूम माकूम 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 डाकूम माकूम.